हॅलो डिअर एस स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 ह्या चॅप्टरचं सेकंड लेक्चर बघितलं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय एटीपी. आता एटीपीचं मिनिंग तर नव्हतं बघितलं, पण आपल्याला फुल फॉर्म भेटला होता. NADH2 काय असतं, FADH2 काय असतं, यांच्यापासून मिळणारी एनर्जी किती किती असते आणि एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्या बॉडीला किती एनर्जी मिळते. तर एनर्जी प्रोडक्शनचा टोटल टॉपिक आपण लास्ट टाइम संपवलं होतं, बरोबर. मग आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत. आपल्याला ह्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचंय स्ट्रक्चर ऑफ एटीपी. एटीपी कसा दिसतो आपल्याला ते बघायचं, आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला शिकायची ती असेल आपल्याकडे टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्या लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहे. तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या टॉपिकचं नाव टाकू. आपल्याला आज काय शिकायचंय, एटीपी अँड टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. एटीपी अँड टाइप्स ऑफ रेस्पिरेशन हा आपला मेन टॉपिक असेल. याच्या अंडर आजचं पूर्ण लेक्चर असेल आपलं. मग बघा, आपल्याला आता सगळ्यात पहिलं आपल्याला ज्यावेळी विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय एटीपी, आपण फुल फॉर्म सांगून जातो काय, ॲडेनोझाईन ट्राय फॉस्फेट. मग आता ॲडेनोझाईन ट्राय फॉस्फेटचा जो काही आपण फुल फॉर्म सांगतो, तर हा मॉलिक्यूल ऍक्च्युअल दिसत कसा असेल. तर यासाठी बघा, आपल्याला आपल्या चॅप्टर 1चं जे काही लेक्चर होतं आठवत असलं तर बघा. चॅप्टर 1 मध्ये आपण जेव्हा हेरिडिटी इव्होल्युशन शिकवतो त्यावेळी आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए बघितलं होतं. त्यामध्ये आपण म्हटलं होतं डीएनए मध्ये काय असतात, 4 टाईपचे नायट्रोजनस बेसिस असतात. त्यापैकी एक असतो आपल्याकडे ॲडेनिन. आता ॲडेनिन, गुॲनिन, सायटोसिन आणि थायमिन हे 4 बेसिस होते. त्यापैकी आपल्याकडे असतो ॲडेनिन. आता ॲडेनिनचं ज्यावेळी आपण स्ट्रक्चर डिस्कस करतो ना, त्यावेळी आपण काय सांगतोय, हा आपल्याकडे असेल ॲडेनिन मॉलिक्यूल. आता ॲडेनिनचं स्ट्रक्चर आपल्याला कशासाठी गरजेचं आहे बघा. हा असेल आपल्याकडे एक हेक्झागोनल रिंग असेल, आणि तिलाच अटॅच आपल्याकडे काय असेल, एक पेंटागोनल रिंग असेल. मग हे हेक्झागोनल आणि पेंटागोनल या दोन रिंग एकत्र येऊन काय बनवतात आपल्याकडे, हा जो मॉलिक्यूल बनतो ह्या मॉलिक्यूलचं नाव आहे आपल्याकडे ॲडेनिन. मग आता आपल्याकडे मॉलिक्यूलचं नाव काय आहे, ॲडेनिन. पण आपल्याला एटीपीचं माहिती काय, ॲडेनोझाईन. मग आपण ॲडेनोझाईन कधी म्हणतो या ग्रुपला, ज्यावेळी आपण काय सांगतो, हे जे काही आपल्याकडे ॲडेनिनचा मॉलिक्यूल असेल, यावेळी आपण बघतो का याच्यासोबत कोण जोडलेलं असलं पाहिजे, आपण म्हणतो रायबोज शुगर जोडलेली पाहिजे. मग आता समजा आपण जर याला शुगर अटॅच केली अशी, इथं कोण अटॅच केली आपण, ही रायबोज शुगर. मग आता हा ॲडेनिन मॉलिक्यूल होता, त्याला अटॅच रायबोज शुगर होती. हे तिघं मिळून, म्हणजे तिघं मीन्स हे 3 रिंग मिळून आपल्याकडे कोणता मॉलिक्यूल बनतो, हा जो पूर्ण मॉलिक्यूल आहे याला आपण काय म्हणतो, ॲडेनोझाईन. आता हे तर झालं आपल्याकडे ॲडेनोझाईन बद्दल. पण ट्रायफॉस्फेट म्हटलं आपण, म्हणजेच काय, सरळ सरळ हा जो काही ॲडेनोझाईनचा मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, याला कोण अटॅच पाहिजे आपल्याकडे, फॉस्फेट ग्रुप. मग किती फॉस्फेट असतील आपल्याकडे, नावातच आहे ट्राय. ट्राय मीन्स 3 फॉस्फेट. मग आपले जे 3 फॉस्फेट अटॅच असतील याला, तर ते कुठं असतील, आपण म्हणतो सरळ सरळ ही जी काही आपल्याकडे शुगर आहे तिला आपण असं म्हणू, पहिला असेल आपल्याकडे हा एक फॉस्फेट, इथं असेल आपल्याकडे हा दुसरा फॉस्फेट, आणि हा असेल आपल्याकडे तिसरा फॉस्फेट. मग आपण काय सांगितलं, ॲडेनोझाईन हा जो पूर्ण मॉलिक्यूल होता, आणि याला किती फॉस्फेट आहेत, 3. याला आपण पूर्ण काय म्हणतो, ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेट. मग हा असेल आपल्याकडे एटीपी मॉलिक्यूल. दिसताना एटीपी मॉलिक्यूल आपल्याला असा दिसेल. मग आपला क्वेश्चन तोच आहे की नाही पुन्हा एकदा. तर आपण म्हटलं ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेट ह्या मॉलिक्यूलमध्ये आपण म्हणतो एनर्जी मिळते आपल्याला. मग ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेटमध्ये आपण म्हणतो एनर्जी कुठं असेल बरं, ॲडेनोझाईन पार्टमध्ये असेल, फॉस्फेट पार्टमध्ये असेल, कुठं एनर्जी आहे, कुठं, जेव्हा कधी बॉडीला युटिलाइज करायची तेव्हा एनर्जी कुठून मिळणार आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला एक सेंटेन्स समजून घ्यावं लागेल, आणि मग आपल्याला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आपण काय सांगतो बघा, सगळ्यात पहिलं आपण सांगतो एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स. एनर्जी कुठं आहे आपल्याकडे, एनर्जी इज स्टोर्ड, एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स. आता एनर्जी बॉन्ड्स मध्ये कुठं, by which
काय म्हटलं आपण, एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड. फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड टू इच अदर. मग आता बघा हे सेंटेन्स आपल्याला काय सांगते, एनर्जी कुठं स्टोअर केली. आपण म्हटलं एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स. हा शब्द महत्वाचा असेल आपल्याकडे. एनर्जी कुठं आहे, बॉन्ड्स मध्ये. पण कोणत्या बॉन्ड्स मध्ये, ज्या बॉन्डमुळं फॉस्फेट ग्रुप काय झाले ते एकमेकांना अटॅच झाले. मग मला जर आता सांगायचं ठरलं एनर्जी कुठं आहे याच्या पूर्ण मध्ये स्ट्रक्चर मध्ये, तर आपण काय सांगणार, बघा आपल्याकडे हे 3 आपल्याकडे फॉस्फेटचे बॉन्ड होते बरोबर. आणि या 3 फॉस्फेट बॉन्ड मध्ये आपण काय सांगतो, ह्या फॉस्फेटमध्ये हा जो बॉन्ड आहे हा असेल. सेकंड आणि थर्ड मध्ये हा जो काही बॉन्ड आहे आपल्याकडे, ह्या बॉन्ड मध्ये काय असेल, आपली एनर्जी स्टोर्ड असेल. मग आता मला जर ही एनर्जी पाहिजे, आपण असं म्हटलं का यस बॉडीला किंवा आपण म्हणतो एखाद्या ॲनिमलला ज्यावेळी एनर्जीची गरज असेल त्यावेळी होणार काय असेल बरं, हा जो काही बॉन्ड आहे ना 2 फॉस्फेटच्या मधला, हा बॉन्ड अल्टिमेटली काय होईल, दिस बॉन्ड विल ब्रेक. आता हा बॉन्ड तुटला म्हटल्यानंतर काय होईल, हा फॉस्फेट ग्रुप काय होईल, अल्टिमेटली यांच्यापासून लांब जाईल किंवा हे 2च शिल्लक राहतील. मग जर आपण असं म्हटलं, इथं काय म्हटलं आपण, बॉन्ड ब्रेक झाला. बॉन्ड ब्रेक झाला त्याच्यातून कोण निघली, आपली एनर्जी. आणि बॉन्ड ब्रेक झाला, एनर्जी निघली, इकडे आपला मोकळा बिचारा कोण राहिला, एक फॉस्फेट ग्रुप. आता तो काय म्हणतो ना आपण, मेन कंपोनंट पासून तुटला. मग आता आपल्याला एनर्जी तर मिळाली. मग आपण काय सांगतो, ज्यावेळी कधी आपण अशी कन्सेप्ट बघतो त्यावेळी आपण काय सांगतोय, तुम्हाला ज्यावेळी विचारलं जाईल एनर्जी मिळवायची कशी मिळवणार, तर आपण काय सांगणार, एनर्जी इज ऑब्टेन्ड. एनर्जी इज ऑब्टेन्ड बाय ब्रेकिंग द बॉन्ड कोणातला बॉन्ड तोडला आपण, बिटवीन फॉस्फेट मॉलिक्युल्स, फॉस्फेट ग्रुप्स म्हणू आपण. मग या फॉस्फेट ग्रुप्स मधला जो बॉन्ड होता तो तोडल्यानंतर आपल्याला काय मिळाली, एनर्जी मिळाली. तर अशा पद्धतीने आता एक छोटासा टॉपिक येतो बघा. हा टॉपिक तर समजला असला तर आपल्याकडे काय येतं, आपण म्हणतो जर आपल्याकडे आधीचा जो मॉलिक्यूल होता आपला, तो कोण होता, आपला एटीपी होता. ह्या एटीपी ला मी तोडलं, आपण असं म्हणू काय, ह्या एटीपी ला तोडल्यानंतर बाहेर कोण निघला, आपण म्हणतो एनर्जी. एनर्जी बाहेर निघाली. बट एटीपी मधून तुटल्यामुळे एक फॉस्फेट निघून गेला. मग आपण काय सांगतो, एनर्जीसाठी एक फॉस्फेट निघून गेला, इथं किती फॉस्फेट राहिले, 2च. मग या एटीपीचं कन्व्हर्जन कशात होतं, आपण म्हणतो एडीपी, ॲडेनिन डाय फॉस्फेट. ट्राय पासून काय म्हणतो, डाय. तर या पद्धतीने एनर्जीची पूर्ण कन्सेप्ट असेल आपल्याकडे. एटीपी मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असेल. आपण इनिशियल पासून बघितलं, व्हॉट इज मीन बाय ॲडेनिन. ॲडेनिन सोबत शुगर बाइंड झाल्यावर त्याला म्हणतो आपण ॲडेनोझाईन. आणि त्यांच्या सोबत असतात 3 फॉस्फेट ग्रुप, त्यांना आपण काय म्हणतो एटीपी. नंतर आपण काय म्हटलं, हे जे फॉस्फेट ग्रुप्स आहेत यांच्या मधल्या बॉन्ड मध्ये कोण असते, एनर्जी. हा जर बॉन्ड तोडला गेला तर काय मिळते, आपल्याला एनर्जी मिळते. ही एनर्जी मिळवल्यानंतर आपण काय सांगतो, एटीपीचं कन्व्हर्जन कशात होतं, एडीपी मध्ये. तर हा आपल्याकडे एटीपीचा पूर्ण टॉपिक होता. आता आपला पुढचा आणि आजच्या लेक्चरचा सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक राहतोय, तो आहे टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. पहिले आपण याचा एक स्क्रीनशॉट घेऊ, मग आपण टाइप्स ऑफ रेस्पिरेशन बघू. ओके, देन मूविंग टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन तर आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं. काय असतं, हे आपल्या बॉडीमध्ये चालणारी काय असेल, एक मेटाबॉलिक प्रोसेस असेल का, जी काय करते, आपल्याकडे एनर्जी जनरेशन किंवा एनर्जी प्रोडक्शन मध्ये आपल्या बॉडीला हेल्प करते. पण आता आपला टॉपिक काय आहे, रेस्पिरेशन कोणकोणत्या टाईपचे असू शकतात आणि त्यांचा फायदा काय काय असेल, किंवा रेस्पिरेशन नंतर आपण म्हणतो का रेस्पिरेशन मुळे काय होतं, एनर्जी प्रोड्यूस होते. एनर्जी प्रोडक्शनची आपण लास्ट टाइम प्रोसेस पण बघितली. कोणाच्या मार्फत बघितली होती आपण, कार्बोहायड्रेटच्या मार्फत. कारण ग्लायकोलिसिस मध्ये आपण कोण घेतला होता, ग्लुकोज. आणि ग्लुकोज कोणापासून मिळतो, कार्बोहायड्रेट. तर आपण लास्ट टाइम ऑलरेडी कार्बोहायड्रेटच्या बाबत डिस्कस केलेलं आहे. काय म्हटलं आपण, आपल्याला बघायचंय द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ एनर्जी
द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ एनर्जी प्रोडक्शन बघायचं पण कधी थ्रू ब्रेकडाऊन ऑफ कोणाचं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स. मग आता आपण याच्यातला लास्ट टाइम बघितलं असेल ज्यावेळी आपण बघितलं होतं मागचं लेक्चर जेव्हा बघितलं होतं त्यावेळी आपण काय सांगतो आपण याच्यातला ऑलरेडी कार्बोहायड्रेट बघितला होता. काय काय बघितलं होतं आपण कार्बोहायड्रेटच्या बाबतीत. कार्बोहायड्रेट जातात कशामध्ये आपण म्हणतो ग्लायकॉलिसिस मध्ये आपण काय म्हणतो काय बनतं बरं आपल्याकडे पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचं काय बनतो आपल्याकडे ऍसिटिल कोएन्झाइम ए. नंतर आपण म्हणतो ऍसिटिल कोएन्झाइमचं काय बनतं आपल्याकडे ऍसिटिल कोएन्झाइम जातो आपला क्रेब्स सायकल मध्ये. आणि लास्टला आपण काय म्हणतो क्रेब्स सायकल पासून आपल्याकडे कोण मिळाले होते आपल्याला बाय प्रॉडक्ट CO2 प्लस H2O प्लस कोण मिळाली होती आपल्याला एनर्जी. तर ही प्रोसेस आपण कार्बोहायड्रेट साठी स्पेशली मागच्या लेक्चरला बघितली होती जेव्हा आपण काय बघितलं होतं आपण एनर्जी प्रोडक्शन मध्ये येणार ग्लायकोलिसिस क्रेब सायकल आणि इंटरमिडिएट प्रोसेस आणि ETC रिॲक्शन बघितलं त्यावेळी आपण कार्बोहायड्रेट डिस्कस केलेले होते ऑलरेडी. मग आता आपल्याला बघायचंय काय प्रोटीन आणि फॅट पासून एनर्जी कशी बनत असेल. तर हा टॉपिक बघण्यासाठी आपल्याला काय असेल आता हे सगळं जर माहित असेल तर आपण ह्या टॉपिकला पुढे जाऊन मूव्ह ऑन करू शकतो. बघा आपल्याला काय बघायचंय आता एनर्जी प्रोडक्शन थ्रू प्रोटीन अँड फॅट. मला एक सांगा बरं आता आपण काय केलं सरळ सरळ हा जो काही मी आता इथं प्रोटीन इथंच ठेवला समजा किंवा असं म्हणू आपण प्रोटीन आणि फॅटला आपण काय केलं आता हे वरचं वाक्य लिहून झालेलं असेल तर आपण याला थोडा वेळ रब करू. बघा आपण काय सांगतो आता प्रोटीन आणि फॅटच्या बाबतीत काय होत असेल कार्बोहायड्रेटची तर एंटायर प्रोसेस आपल्याला माहिती पण प्रोटीन आणि फॅटच्या बाबतीत काय होतं बघा इकडे आपण घेतलं कोण समजा आपण घेतली इकडे प्रोटीन्स कार्बोहायड्रेटच्या शेजारी आणि इकडे कोण घेतले मी फॅट्स. तर होणार काय आहे सेम जेव्हा कधी एनर्जी बनायची असेल त्यावेळी प्रोटीन पण आणि फॅट पण दोघंही काय करतील त्यांच्यामध्ये जसं कार्बोहायड्रेटमध्ये ग्लायकॉलिसिस होऊन पायरुविक ऍसिड बनून मग ऍसिटिल कोएन्झाइम हे बनत होता. तर प्रोटीन आणि फॅट पासून जेव्हा एनर्जी बनवायची त्यावेळी काय करते आपली बॉडी प्रोटीन्सचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशात करते ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. फॅट पासून ज्यावेळी बनवायची एनर्जी त्यावेळी पण काय होतं त्यांचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशात होतं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. आणि इथून पुढची जी प्रोसेस असेल ऍसिटिल कोएन्झाइम बनला तर ते क्रेब सायकल मध्ये जाणार आणि त्याच्यापासून काय बनणार एनर्जी आणि बाय प्रॉडक्ट्स पण बनणार. बट आता आपल्याकडे एक टॉपिक जो येतोय आपण तो काय सांगतोय का ज्यावेळी आपण असं म्हणतो प्रोटीन आणि फॅट पासून जेव्हा एनर्जी बनवेल बॉडी. आता आपण असं म्हटलं एखाद्याने कार्बोहायड्रेट जेवणामध्ये खूप कमी खाल्ले किंवा त्याने खाल्लेच नाही पण त्याने प्रोटीन आणि फॅट मात्र खाल्ले तळलेलं काहीतरी खाल्लं प्रोटीनॅशियस मीठ वगैरे काहीतरी खाल्लं तर त्याच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची कमी असल्यामुळे एनर्जी प्रोडक्शन थांबत नाही. प्रोटीन आणि फॅट पण एनर्जी देऊ शकतात. बट आपण काय म्हटलं या प्रोटीन आणि फॅट पासून मिळणारी जी एनर्जी असेल ती कार्बोहायड्रेटच्या ह्या पूर्ण प्रोसेसच्या तुलनेमध्ये कशी असेल थोडीशी कमी असेल. मग आता का असं म्हटलं आपण तर त्याचं लॉजिक शोधायची गरज नाही. आपण काय सांगतो सिम्पली प्रोटीन आणि फॅट दोघांपासूनही एनर्जी प्रोडक्शन होऊ शकतं आणि एनर्जी कोणापासून किती मिळते आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून आपल्याला सेम एनर्जी मिळते किती 4 किलो कॅलरी. तेच आपण फॅट बघितले तर फॅट पासून किती मिळते सगळ्यात जास्त दॅट इज 9 किलो कॅलरी. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा एनर्जी प्रोडक्शनचा पूर्ण टॉपिक असेल. आता आपल्याकडे पुढे जाऊन आपण काय सांगतो एक रेस्पिरेशनचा टॉपिक बघायचा आपल्याला दॅट इज टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. मग आपण काय सांगतो आता रेस्पिरेशन आपल्याकडे 2 टाईपचं असतं. काय म्हटलं आपण रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाइप्स. मग 2 टाईप कोणकोणते आपल्याकडे आपण जर यांना असं जर एका कॅटेगरी चार्ट मध्ये जर बनवलं तर आपण काय सांगतो रेस्पिरेशन जे असेल ते आपल्याकडे असतं 2 टाईपचं. एक असेल आपल्याकडे त्याला आपण म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन वर्ड नाही लिहिते पण समजून घ्या एरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसरं असेल आपल्याकडे अनएरोबिक रेस्पिरेशन. आता 2 टाईपचे रेस्पिरेशन आहे आपल्याकडे एरोबिक आणि अनएरोबिक. नावच सांगतं की नाही एरोबिक
एअर म्हटल्यानंतर काय हवा, आणि हवेतून आपण काय सांगतो, दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन which shows presence of ऑक्सिजन. मग आपण असं म्हणू ना, द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. डेफिनेशन बनवणं किती सोपं आहे बघा. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन शब्द आहे आपल्याकडे, एरोबिक शब्द आहे. आपण काय म्हणणार, द टाइप ऑफ रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसरीकडे आपला आहे अनएरोबिक. अनएरोबिकला आपण काय सांगणार, अन शब्द कशासाठी वापरतो आपण, ऍबसेंट साठी. मग आपण काय होणार, ऍबसेन्स ऑफ ऑक्सिजन. मग ज्या रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन. ज्या रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन ऍबसेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, अनएरोबिक रेस्पिरेशन. मग आता आपण काय सांगतो, एरोबिक रेस्पिरेशन कोण कोण करतं आपल्याला माहिती. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण काय सांगतो, ऑल द लिव्हिंग थिंग परफॉर्म एरोबिक रेस्पिरेशन. पण मग असं कोण आहे का जे बिना हवेचं पण श्वास घेऊ शकतं, बिना ऑक्सिजनचं पण लिव्हिंग राहू शकतं. तर अनएरोबिक रेस्पिरेशन कोण कोण करतात आपल्याकडे, काही बॅक्टेरिया असतील, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. हे सगळे कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन प्रेफर करतील, अनएरोबिक. मग आता अनएरोबिक रेस्पिरेशन जर आपल्याला कळलेलं असेल, एरोबिक कळलेलं असेल, तर आपण पुढे जाऊन एरोबिक बद्दल काही बोलायची गरज आहे का. एनर्जी प्रोडक्शन मध्ये ऑक्सिजनचा रोल आपण बघितलेला आहे ऑलरेडी. आपण बघू फक्त आणि फक्त अनएरोबिक रेस्पिरेशन बद्दल. ठीक आहे, रेस्पिरेशनचे टाइप्स आपल्याला माहित असावेत म्हणून याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, मग आता बघा बरं, आपण काय सांगतो, ज्यावेळी कधी कोणतीही ऑर्गॅनिझम अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करेल, तर त्यावेळी तिच्या बॉडीला मिळणारा सिग्निफिकन्स एरोबिक रेस्पिरेशन इतका असेल का. बॉडीला मिळणारा फायदा जेवढा एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनमुळे होत होता तेवढा यांना मिळेल का, नाही मिळणार. तर आपण काय सांगतो, मग ज्यावेळी एखादी ऑर्गॅनिझम काय करते, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करते, त्यावेळी त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय सांगतो आपण, ग्लुकोज पूर्णपणे ऑक्सिडाइज होत नाही. मग पूर्णपणे ग्लुकोज ऑक्सिडाइज होत नाही म्हणजेच काय, ग्लुकोज पूर्ण ऑक्सिडाइज झाला तर किती एनर्जी मिळते, आपण म्हटलं 38 ATP. पण इथं ग्लुकोज जो आहे तो काय म्हणतो आपण, पूर्ण ऑक्सिडाइज होत नाही. मग पूर्ण ऑक्सिडाइज होत नाही म्हणजेच काय, एनर्जी कमी बनणार आहे. आणि ह्या ज्या ऑर्गॅनिझम असतील अनएरोबिक रेस्पिरेशन करणाऱ्या, कधी कधी लिव्हिंग थिंग्स पण करतात, कोणकोणत्या करतात त्याचे एक्झाम्पल बघू आपण पुढं. पण अनएरोबिक रेस्पिरेशन केल्यामुळं काय काय होऊ शकतं आणि कसं कसं होतं ते आपल्याला बघायचंय. एनर्जी कमी बनणार आहे हे तर माहिती आहे आपल्याला. मग आपण काय सांगतोय, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन अनएरोबिक रेस्पिरेशन in anaerobic respiration. Glucose is incompletely oxidized. Incompletely oxidized. Oxidized म्हणजे काय आपल्याला माहिती, ऑक्सिजनच नसेल तर काय होईल, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होईल. अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी, less amount of energy is obtained. कमीत कमी प्रमाणात काय मिळेल आपल्याला, एनर्जी मिळेल. मग यावेळी आपण म्हणतोय बघा, यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या प्रोसेस असतील अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये, तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय होईल. सगळ्यात पहिलं आपण काय सांगतोय, जी पहिली स्टेप असेल अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये एनर्जी प्रोडक्शनची, ती सेम असेल आपल्याकडे काय, ग्लायकोलिसिस. मग पहिली स्टेप तर सेम आहे आपल्याकडे, ग्लायकोलिसिस. आपण बघितलं होतं ग्लायकोलिसिस आपल्याकडे एरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये पण ग्लायकोलिसिस बघितलं होतं आपण. काय असतं ग्लायकोलिसिस, द ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कोण, आपले ग्लुकोज. आता कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होणार आहे. कार्बोहायड्रेट म्हणजेच कोण घेतलं इथं आपण, ग्लुकोज. याचं ब्रेकडाऊन होणार आहे आपल्याकडे कशामध्ये, ग्लुकोज. त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे कशामध्ये, पायरुविक ऍसिड मध्ये. आणि एवढीच प्रोसेस आपल्याकडे कशात असते, ग्लायकोलिसिस मध्ये. देन सेकंड स्टेप जी येते ना, अनएरोबिक ऑर्गॅनिझम जेव्हा कधी एनर्जी बनवतात त्यावेळी पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे, आपण एरोबिक मध्ये बघितलं ग्लायकोलिसिस नंतर काय होतं आपल्याकडे, इंटरमिडिएट स्टेप येते, नंतर काय येतं आपल्याकडे, क्रेब सायकल येते, नंतर ETC रिॲक्शन. पण अनएरोबिक ऑर्गॅनिझम जेव्हा एनर्जी बनवतात ना त्यावेळी आपण काय म्हटलं,
ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही. मग त्यामुळे सेकंड स्टेप काय येते आपल्याकडे, सेकंड स्टेप इज फर्मेंटेशन. यांच्या बाबतीत पूर्णपणे एनर्जी प्रोडक्शनची प्रोसिजर चेंज असेल. यांच्यामध्ये फर्मेंटेशन नावाची एक प्रोसेस येते. काय असतं फर्मेंटेशन मध्ये बघा, पहिली गोष्ट फर्मेंटेशन मध्ये दोन गोष्टी घडू शकतात. पहिली जी आहे आपल्याकडे ती काय, आपल्याकडे कोण मिळालं होतं आपल्याला, पायरुविक ऍसिड. मग आपण म्हटले पायरुविक ऍसिड जे भेटलं आपल्याला त्याच्यापासून एक तर काय बनेल, आपण म्हटलं अल्कोहोल बनेल. आणि अल्कोहोल सोबतच कोण मिळेल आपल्याला, थोडासा CO2 प्लस आपण काय म्हणतो एनर्जी. मग आता ही प्रोसेस झाली आपल्याकडे कशाची, आपण म्हणतो फर्मेंटेशनची. पण दुसरा प्रॉडक्ट जो बनतो आपल्याकडे तो काय असेल, आपल्याकडे सेम आपण घेतलं काय, पायरुविक ऍसिड. या पायरुविक ऍसिड पासून आपण काय म्हणतो, काय काय मिळेल आपल्याला, सेकंड थिंग जी मिळते आपल्याला ती काय मिळते, एकतर मिळेल आपल्याला लॅक्टिक ऍसिड आणि सोबत मिळेल आपल्याला एनर्जी. मग आता आपण बघा काय म्हणतोय, मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया वगैरे जे असतील, युनिसेल्युलर फंगाय असतील, हे काय करतात, दोन स्टेपमध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात. एक असेल आपल्याकडे काय म्हणतोय आपण ग्लायकॉलिसिस, एक असेल आपल्याकडे फर्मेंटेशन. मग ग्लायकॉलिसिस मध्ये तर कॉमन आहे आपल्याला माहिती, कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज कशात कन्वर्ट होणार आहे, पायरुविक ऍसिड मध्ये. बट फर्मेंटेशनचे रिझल्ट वेगवेगळे असू शकतात. एक तर पायरुविक ऍसिड पासून अल्कोहोल आणि एनर्जी मिळेल, अल्कोहोल CO2 आणि एनर्जी. पायरुविक ऍसिड पासून एकतर लॅक्टिक ऍसिड आणि एनर्जी मिळेल. मग एक वाक्य जे महत्वाचं असेल आपल्यासाठी, का कोण करतं हे अनएरोबिक रेस्पिरेशन, आपण तर म्हटलं बॅक्टेरिया करतात, काही युनिसेल्युलर फंगाय करतात, पण त्यांच्या व्यतिरिक्त कधी कधी लिव्हिंग थिंग्सला पण काय करावं लागतं, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करावं लागतं. कसं करतील ते आपण बघू. मग आपण काय सांगतो, सम प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. एक वाक्य जे महत्वाचं असेल, सम प्लांट्स, animals and aerobic microorganisms. आता प्लांट्स पण करतात, ॲनिमल्स पण करतात आणि एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम पण काय करतात, also perform anaerobic, also perform anaerobic respiration, also perform anaerobic respiration if there is depletion. कधी करतील, if there is डिप्लिशन. म्हणजेच काय, कधी कधी काय होतं, ऑक्सिजनची लेवल कमी होते. ऑक्सिजनची लेवल कमी होण्याला काय म्हणतो आपण, डिप्लिशन. इन द ऑक्सिजन लेवल, इन द ऑक्सिजन लेवल इन देअर सराउंडिंग. त्यांच्या आजूबाजूला जो ऑक्सिजन असेल त्याची लेवल जर कधी कमी झाली तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आपण काय म्हणतोय, प्लांट्स असो ॲनिमल असो, हे सगळे सुद्धा काय करतात, कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन दाखवतात. मग आपण तर म्हटलं होतं एरोबिक रेस्पिरेशन कोण दाखवतं, म्हटलं होतं लिव्हिंग थिंग्स. अनएरोबिक कोण दाखवतं, मायक्रो ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर, बॅक्टेरिया, फंगाय. पण आपण काय सांगतोय आता, कधी कधी प्लांट्स असतील, ॲनिमल असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ज्या हवेत ब्रीथ करतात ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, त्यांना सुद्धा गरज कशाची पडते, अनएरोबिक रेस्पिरेशन करण्याची. कधी करतील ते, जेव्हा त्यांच्या आजूबाजूचा ऑक्सिजन काय असेल त्याचं लेवल खूप कमी होईल तेव्हा. ठीक आहे, मग कसे करतील, काय करतील ते आपण बघू. आता एक्झाम्पल सह बघू आपण काय काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन कोणत्या केसेस मध्ये करतात हे ऑर्गॅनिझम, ते आपण बघू. मग आता आपण म्हटलं की कधी कधी लिव्हिंग थिंग ज्या आहेत आपल्याकडे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पण असतील, त्यांना पण काय करावं लागतं, कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन करावं लागतं. मग याचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघा, आपण बघतोय जे काही आपल्याकडे सीड असतील, एका शेतकऱ्याने काय केलं, जमिनीखाली आपण काय म्हणू सीड लावले त्याने असे, इथं सीड असेल, इथं सीड असेल, जर हे सीड लावले आणि त्याने वरून माती टाकून दिली आणि याच्यावरती काय दिलं त्याने, पाणी पण दिलं, तर होणार काय, पाण्यामुळे ह्या सीडला आता ऑक्सिजन मिळेल का. मग आपण काय सांगतो, अशा केसमध्ये आपण काय सांगतो, सीड्स परफॉर्म काय करतात सीड, बरं, सीड परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन इफ, कधी, इफ
द सॉइल इज सबमर्ज्ड, द सॉइल इज सबमर्ज्ड, सबमर्ज होणे म्हणजे काय, खाली बुडणे म्हणतो आपण. द सीड परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर, अंडर वॉटर. आता आपल्याकडेच बघा ना, 2 दिवस झाले तसं आपण काय म्हणतोय, पावसाची परिस्थिती. मग या पावसामध्ये जे पाणी साचतं वावरान वगैरे मध्ये, आणि आता जर एखाद्या शेतकऱ्याने असे सीड लावलेले असतील तर त्या सीडला डायरेक्ट ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मिळणार नाही. मग अशा वेळी सीडला काय करावं लागतं, अनएरोबिक रेस्पिरेशन. एनर्जी बनेल, पण कशी बनेल, आपण म्हटलं होतं लेस अमाऊंट मध्ये बनेल, पण ऍटलिस्ट ते सर्व्हाइव्ह करतील. ठीक आहे. दुसरं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण दुसरं एक्झाम्पल काय सांगतो बघा, काही युनिसेल्युलर फंगस असतील आपल्याकडे, त्यामध्ये आपण काय सांगतो बघा बरं. एक फंगस आहे आपल्याकडे ज्याचं नाव आहे, जे बेकरी इंडस्ट्री वगैरे तिकडे यूज होतं, त्याचं नाव आहे, आपण म्हणतो युनिसेल्युलर फंगाय. युनिसेल्युलर फंगाय कोण आहे आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो ईस्ट. त्याचं नाव आहे आपल्याकडे सॅकॅरोमायसिस, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. मग हे जे ईस्ट फंगाय आहे, हे पण काय करतं, आपण म्हटलं ज्यावेळी कधी ह्या फंगायला आपण म्हणतो अनएरोबिक रेस्पिरेशन करायची वेळ येते, त्यावेळी हे काय करतं. आता हे फंगाय वापरलं कुठं जातं ते बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, ईस्टला आपण काय म्हणतो, बेकरी ईस्ट. मग बेकरी ईस्ट मध्ये पण, बेकरीज मध्ये पण यूज केलं जातं. आणि दुसरी गोष्ट, याला आपण काय म्हणतो, कधी कधी अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये, अल्कोहोल म्हणजे काय, बेसिकली दारू, दारू प्रोडक्शन मध्ये पण याला यूज केलं जातं. मग आपण काय सांगतो बघा बरं, काय म्हटलं आपण, आपल्याकडे काय आहे, पायरुविक ऍसिड. हे कधी मिळालं होतं आपल्याला, ग्लायकोलिसिसच्या एंडला. मग या पायरुविक ऍसिड पासून आपण काय म्हणतोय, 2 गोष्टी बनणार आहेत आपल्याकडे अनएरोबिक रेस्पिरेशन नंतर. काय काय बनणार आहे आपल्याकडे, इथेनॉल प्लस CO2 प्लस कोण बनणार आहे आपल्याकडे, एनर्जी. हे आपण मगाशी बघितलं होतं. मग आता मला सांगा, इथेनॉल बनला म्हणजेच कोण बनला आपल्याकडे, इथेनॉल कोण आहे आपल्याकडे, अल्कोहोल आहे. म्हणून ह्या बॅक्टेरियाचा, सॉरी ह्या फंगसचा, ह्या युनिसेल्युलर फंगायचा यूज कुठे केला जातो, अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये. कशासाठी, फर्मेंटेशन करण्यासाठी. दुसरं आपण काय म्हटलं, याच्यातून कोण निघलं, आपण म्हटलं CO2. मग बघा, बेकरीवाला पीठ मळतो, पिठामध्ये आपण काय सांगतो, मळताना थोडंसं काय करतो, ईस्ट पावडर टाकतो, ऍक्टिव्ह ईस्ट म्हणतो आपण त्याला. ते ईस्ट पावडर टाकल्यामुळे काय होणार आहे, पहिली गोष्ट अल्कोहोल बनेल, बट जेव्हा तो ब्रेड भाजला जाईल त्यावेळी अल्कोहोल काय होईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल. बट जो CO2 गॅस असेल पिठाच्या गोळ्यामध्ये, जर आपण असं बघितलं का, हा आपल्याकडे काय असेल, हा जर पिठाचा गोळा असेल, याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा जो काही आपल्याकडे ईस्ट मुळे तयार झालेला CO2 होता, याला वर जायला जागा मिळाली का निघायला, आणि ही जागा शोधण्याच्या नादात हे मॉलिक्यूल काय करतात, ब्रेडला कसं बनवतात, स्पॉन्जी बनवतात. म्हणून आपल्याकडे जो ब्रेड असतो तो कसा बनतो, जाळीदार आणि स्पॉन्जी, बिकॉज ऑफ CO2 ला इव्हॉल्व्ह व्हायला जागा मिळत नाही म्हणून. ठीक आहे. तर हा पण आपल्याकडे अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये येतो. तिसरं एक एक्झाम्पल घेतलं आपण, जेव्हा कधी तुम्ही काय करता, जिमला जाता. आता जिमचं उदाहरण आता 10th मुलांसाठी म्हणजे काय म्हणतो ना आपण, एक एक्झाम्पल म्हणून फक्त रेफरन्स घ्यायचा याचा. काय सांगतो आपण, जिमला वगैरे गेल्यानंतर आपण एक डंबेल घेतला आणि आपण एक्सरसाइज सुरू केली. आता एक्सरसाइज सुरू केल्यानंतर थोड्या वेळाने काय होतं, आपला हात थकायला लागतो. आपल्याला जेवढं लिफ्टिंग आधी एवढं इझिली होत होतं, सुरुवातीचे पहिले 2-4 रेप आपण लई छान काढले, पण नंतरच्या रेपला काय होतं, आपली हालत खराब व्हायला लागते. त्याचं रिझन काय असतं, आपण जसं काय करतो, एक्सरसाइज करायला लागतो, आपल्या मसलला पाहिजे तेवढा पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, आणि मसल्सला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही तर मसल पण काय करतात, आपल्या अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. एनर्जी तर बनवायची, कमी प्रमाणात का होईना पण बनवायची, पण बिना ऑक्सिजनची. त्यावेळी आपले मसल पण काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याचं एक्झाम्पल आपण इथे टाकू. मग अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, थकल्यासारखं का फील होतं आपल्याला, थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण सांगू. जेव्हा कधी आपण म्हणतो ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज, ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज. आता इंटेन्स म्हणजे काय, चांगली जमके एक्सरसाइज केली. ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज मसल पण काय करतात, देर इज अ डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, देर इज डेफिशियन्सी, कमतरता ऑफ ऑक्सिजन. आता आपल्या मसल्सला जेवढा पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळणार नाही का, आपण एक्सरसाइज करतोय. मग काय म्हणतो आपण, इन द मसल्स,
मग मसलमध्ये ऑक्सिजनची कमी आली, आपण काय सांगितलं, मग ही कमी भरून काढण्यासाठी काय करतो आपण, सो लॅक्टिक ऍसिड accumulates in muscle due to which we feel tired. आपल्याला थकल्यासारखं वाटतं. याच्यावरती नीट लक्ष द्यायचं. आता 1 मार्काची तुमची फिल इन द ब्लँक बनते. काय, ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज देर इज डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. हे सगळं कट केलं जातं. फक्त काय सांगितलं जातं आपल्याला, डॅश डॅश अक्युमुलेट इन द मसल ड्यू टू विच वी फील टायर्ड. मग कोण बनतं आपल्याकडे, लॅक्टिक ऍसिड. हा शब्द खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. लॅक्टिक ऍसिड ज्यावेळी मसलमध्ये बनतं त्यावेळी आपल्याला काय होतं, आपण म्हणतो थकवा आल्यासारखं फील होतं. मग आपल्याला माहिती काय बघितलं होतं आपण, एनर्जी तर मसल तिथं पण बनवणार आहे, पण काय करणार आहेत ते, पायरुविक ऍसिड होतं आपल्याकडे. पायरुविक ऍसिड, या पायरुविक ऍसिड पासून काय बनवतील ते, पहिली गोष्ट बनवतील लॅक्टिक ऍसिड प्लस कोण बनवतील, एनर्जी. तर अशा पद्धतीने आपण काय सांगतो, आपल्याकडे लिव्हिंग किंवा आपण म्हणतो एरोबिक ऑर्गॅनिझम सुद्धा कधी कधी काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. सीन त्याचा वेगवेगळा असेल. मग आता आपण काय म्हटलं, सरळ सरळ जे काही आपल्याकडे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन होतं त्याच्यातून जी एनर्जी बनते त्याचा आपल्याकडे काय असेल, एक फ्लो चार्ट असेल. जो फ्लो चार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. एक्झामच्या दृष्टिकोनातून 3 मार्कसाठी हा चार्ट कंप्लीट करायला येतो तुम्हाला. आपण शेवटचा तो एक चार्ट बघू आणि आजचं लेक्चर थांबू. ओके, चार्ट काय सांगतोय आपल्याला ते बघू आपण. आता सिंपलचा चार्ट असेल जो आपण ऑलरेडी स्टडी केलाय, फक्त आपल्याला तो आता फिल करायचा व्यवस्थित. मग तो चार्ट बघू आपण. आता किती नाही म्हटलं तर 2 दिवसापासून आपणही बघतोय पावसाचं वातावरण आहे, इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे, एवढं सगळं चालू असताना सुद्धा जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा तेव्हा आपण तुमच्यासाठी लेक्चर रेकॉर्ड करतोय. तर प्लीज व्हिडिओला संपण्यापूर्वीच आपण लाईक प्रेस करत चला. खूप वेळा सांगून सुद्धा बरेचसे मुलं व्हिडिओ बघतात पूर्णपणे, त्याचा फायदा पण होत असेल, बट एक लाईक प्रेस करायला काय जातंय. ठीक आहे, मग लास्ट वाले आपल्याला 3 मार्कला कन्सेप्ट येते ही, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. मग हा चार्ट कसा कम्प्लीट करायचा आपण बघा. आपल्याकडे कोण आहे, सगळ्यात पहिलं आपण बघितलं ग्लुकोज मॉलिक्यूल असेल. ग्लुकोज मॉलिक्यूल कशा जाणार आपला, ग्लायकॉलिसिस मध्ये. आणि ग्लायकॉलिसिस पासून कोण बनणार आहे आपल्याकडे, पायरुविक ऍसिड. मग आता आपण काय म्हटलं, इथं कोण बनणार आहे आपल्याकडे, पायरुविक ऍसिड. आता हे सगळं तर आपल्याला माहित होतं, इथपर्यंत सगळ्यांमध्ये कॉमन आहे. ग्लायकॉलिसिस होतं, पायरुविक ऍसिड सगळ्यांमध्ये बनतं. मग आपण काय सांगितलं बघा, जर आपल्याकडे कोण बनला, आपण म्हटलं इथं आपल्याकडे इथं पण कोण बनेल, पायरुविक ऍसिड. आता या पायरुविक ऍसिडच्याच वेगवेगळे सीन होणार आहेत ना. इकडे पण घेतला आपण कोण, पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचं वेगवेगळं कन्व्हर्जन कसं झालं हेच आपल्याला सांगायचंय ना. मग पहिला सीन जो बघितला आपण तो काय होणार आहे, आपण म्हटलं पायरुविक ऍसिडचं झालं फर्मेंटेशन. फर्मेंटेशनचा एंड प्रॉडक्ट काय मिळाला आपल्याला, अल्कोहोल. आणि हे अल्कोहोल कुणी बनवून दिलं होतं आपल्याला, ईस्ट नावाच्या एका ऑर्गॅनिझमने. हे तर माहिती आहे आपल्याला, आत्ताच बघितलं होतं आपण ईस्ट काय करतं. सेकंड सीन मध्ये आपण काय सांगतोय, पायरुविक ऍसिड असेल याच्यापासून आपण काय म्हणतो, याचं झालं आपल्याकडे फर्मेंटेशन. इथे पण काय झालं त्याचं, फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन कशाला म्हणायचं, युजिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम टू कॅरी आउट अ प्रोसेस. कोणतीही एक अशी प्रोसेस जिथं मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून माणसाच्या फायद्याच्या गोष्टी बनवल्या जातात. द यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर द वेलबिंग ऑफ ह्युमन बिंग इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. इट्स अ प्रोसेस. इन दिस प्रोसेस वन कंपाऊंड इज कन्वर्टेड इंटू अनदर युजफुल कंपाऊंड. ठीक आहे, मग आता फर्मेंटेशन केलं आपण, याच्यातून कोण मिळालं आपलं, व्हिनेगर आणि विटामिन्स. कोण मिळालं, व्हिनेगर. व्हिनेगर म्हणजेच कोण आपल्याकडे, जे आपण चायनीज वगैरे खातो आपण, त्या चायनीज मध्ये त्या फूडला सावर टेस्ट, आंबट टेस्ट येण्यासाठी जे काही कलरलेस लिक्विड टाकलं जातं ते कोण असतं, व्हिनेगर. व्हिनेगर नंतर आपण काय सांगतोय, वेगवेगळे व्हिटामिन्स पण बनवले जातील एक्सेट्रा. आणि हे कोण बनवून देतील आपल्याला, व्हेरियस मायक्रोब्स. वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हे बनवून देतील.
आणि लास्टला पायरुविक ऍसिडचं काय म्हणतो आपण, परत एकदा झालं फर्मेंटेशन. इथे पण काय होणार आहे आपल्याकडे, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन मात्र कोण करणार आहे, आपले मसल करतील. काय बनवतील, लॅक्टिक ऍसिड. पायरुविक ऍसिड एकच होतं, पण त्या पायरुविक ऍसिडचे वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात. कसे मिळतात, लॅक्टिक ऍसिड कोण बनवतो, आपले इरिथ्रोसाइट्स. आता हे मसल मधल्या सेल्स आहेत आपल्या इरिथ्रोसाइट्स. आता ह्या ऍक्च्युअल ब्लड सेल्स आहेत इरिथ्रोसाइट्स. आणि दुसरं कोण बनवतो, आपण म्हटलं इरिथ्रोसाइट सोबत मसल सेल्स. तर या पद्धतीने हा आपला पूर्ण चार्ट असेल. या चार्टला ठिकठिकाणी तुम्हाला गरज असली तर असे तुम्ही एकदम छान असे बॉक्सेस टाकू शकता. काय होतं यांच्यामध्ये ते आपल्याला बॉक्सेसच्या फॉर्म मध्ये सांगायचे. मी एका याला टाकून देतो, तुम्ही बाकी सगळ्यांना टाकून द्या. कोण करून देतंय ते पण आपण शेवट सांगितलं, कोण देतं, ईस्ट करून देतं हे सगळं. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल, आपलं आजचं लेक्चर असेल. या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय एटीपी, एटीपीचं स्ट्रक्चर बघितलं. त्यानंतर आपण बघितलं काय, एनर्जी प्रोडक्शन बाय एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक आपण लास्ट लेक्चर बघितला होता, आज आपण बघितलं अनएरोबिक रेस्पिरेशन. होप तुम्हाला आजचं सगळं लेक्चर कळलं असेल. ठिकठिकाणी थांबून स्क्रीनशॉट घेऊन नोट्स लिहित चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण भेटू लवकरच या चॅप्टरचं पुढचं लेक्चर घेऊन.